या बाबा पुढे या बाबा या हो इकडे या पुढे नाव सांगा तुमचं, काय निवेदन दिले आणि काय मागणी आहे? हो हो. हा बोला. माझं नाव प्रगती कदम लोंढे. मी नगर परिषद सदस्य तुळजापूर. तर आमचे गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही खूप संघर्ष केला आहे यात्रा मैदानासाठी. तर यात्रा मैदानासाठी आम्ही जे उपोषण आंदोलन केले आहे त्याला आम्हाला यश भेटले आहे. आम्ही काही खूप आंदोलने केली तर आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांकडून अहवाल भेटला आहे. सदरील अहवाल आणि निवेदन आम्ही मुख्याधिकारी साहेबांना दिले आहे. तर आमची अशी विनंती आहे त्यांना की त्यांनी सर्व कारवाई करावी आणि संबंधितांना काही कडक शासन करावे. 138/1 हे त्या जागेचा सर्वे नंबर. ही जागा आहे 2 हेक्टर 66 तर आम्हाला ही जागा पूर्णतः रिकामी आहे आणि तिथे आम्हाला कार पार्किंग आहे. कारण हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्या तुळजापुराचा विकास होणं खूप गरजेचं आहे. तर ही जर विनंती त्यांनी स्वीकारली नाही किंवा ते जर काही प्रतिसाद म्हणून काही उत्तर दिले नाही तर आम्ही 25 जून रोजी सर्व महिला, माझ्या माता भगिनी आम्ही सर्व हे आंदोलन करू. नमस्कार. हा सर्वे नंबर असलेल्या 2 हेक्टर जमिनीवर प्राधिकरणादरम्यान कार पार्किंगसाठी जागा नियोजित करण्यात आली होती, परंतु तिथे कार पार्किंग झाली नाही. 1-1.5 वर्ष झालं आम्ही सर्व महिला उपोषणाला बसलो होतो. नंतर आम्ही आंदोलन केलं होतं. तसेच धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर तिथे मोर्चा घेऊन गेलो होतो. पालकमंत्री आपले जे आहेत त्यांच्याशी भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं होतं. तेव्हा आता ह्या सर्व जे आम्ही केलेलं होतं त्याला यश आलेलं आहे आणि अहवाल प्राप्त झाला आहे या संबंधित. तरी ह्या अहवालानुसार मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन ती जागा जी आहे ती रिकामी करून तिथे कार पार्किंग करण्यात यावी आणि भाविकांच्या सेवेसाठी कार पार्किंग खुली करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे. आणि हेच साहेबांनी याचा हे केलं पाहिजे. अहवाल प्राप्त होऊन किती दिवस झाले? अहवाल प्राप्त होऊन 8 दिवस झाले आहेत अहवाल प्राप्त होऊन. तर या अहवालाप्रमाणे तेथे संबंधित कारवाई करण्यात यावी आणि जागेवर कार पार्किंग चालू करण्यात यावी हीच आमच्या सर्व महिलांची विनंती आहे.